जय श्री कृष्ण. सर्वांना नमस्कार. आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेतील अध्याय 15वा म्हणजेच पुरुषोत्तम योग, श्लोक आणि श्लोकांचा अर्थ. सुरुवात करूया. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद्गीता अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तौ वेद स वेदवित्. श्री भगवान म्हणाले, आदिपुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या, ब्रह्मदेव रूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसाररूप अश्वत्थ वृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत, त्या संसाररूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वतः जाणतो, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे. श्लोक क्रमांक 2. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. अर्थ, त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूप पाण्याने वाढलेल्या तसेच विषयभोगरूप अंकुरांच्या देव, मनुष्य आणि पशुपक्षादी योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत. तसेच मनुष्य योनीत कर्मांनुसार बांधणारी अहंता, ममता आणि वासनारूप मुळेही खाली आणि वर सर्व लोकात व्यापून राहिली आहेत. श्लोक क्रमांक 3. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलं मसंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा. अर्थ, या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे येथे विचारकाली आढळत नाही, कारण याचा आदी नाही, अंत नाही, तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही. म्हणून या अहंता, ममता आणि वासनारूपी अतिशय घट्ट मुळे असलेल्या संसाररूपी अश्वत्थ वृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्राने कापून. श्लोक क्रमांक 4. ततः पदं तत्परिमार्गितव्यै यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. अर्थ, त्यानंतर त्या परमपद रूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे, जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे, त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे, अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि निदिध्यासन केले पाहिजे. श्लोक क्रमांक 5. निर्मानमोहाजितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत्. श्लोकाचा अर्थ, ज्यांचे मान व मोह नष्ट झाले, ज्यांनी आसक्तिरूप दोष जिंकला, ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या, ते सुखदुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोहोचतात. श्लोक क्रमांक 6. न तद्भासयते सूर्यो
न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्थ, ज्या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाहीत, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकतो, ना चंद्र, ना अग्नी. तेच माझे परमधाम आहे. श्लोक क्रमांक 7. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. अर्थ, या देहात हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि 5ही इंद्रियांना आकर्षित करतो. श्लोक क्रमांक 8. शरीरै यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात. अर्थ, वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतःबरोबर नेतो, तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो, त्या शरीरातून मनसहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो. श्लोक क्रमांक 9. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायो विषयानुपसेवते. अर्थ, हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो. श्लोक क्रमांक 10. उत्क्रामन्तं स्थितौ वापि भुञ्जानौ वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. अर्थ, शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहत असता किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा 3 गुणांनी युक्त असताही त्या आत्मस्वरूपाला अज्ञानी लोक ओळखत नाहीत. केवळ ज्ञानरूप दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच तत्वतः ओळखतात. श्लोक क्रमांक 11. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. अर्थ, योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वतः जाणतात, परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाहीत. श्लोक क्रमांक 12. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. अर्थ, सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते, जे तेज चंद्रात आहे आणि जे अग्नीत आहे ते माझेच तेज आहे असे तू जाण. श्लोक क्रमांक 13. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वास् सोमो भूत्वा रसात्मकः. अर्थ, आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो. श्लोक क्रमांक 14. अहं वैश्वानरो भूत्वा
प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. अर्थ, मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा, प्राण व अपानाने संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन 4 प्रकारचे अन्न पचवितो. श्लोक क्रमांक 15. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. अर्थ, मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि अपोहनही होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदांताचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही मीच आहे. श्लोक क्रमांक 16. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. अर्थ, या विश्वात नाशवान आणि अविनाशीही असे 2 प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे हा नाशवान आणि जीवात्मा अविनाशी म्हटला जातो. श्लोक क्रमांक 17. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदावृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः. अर्थ, परंतु या दोन्हींपेक्षा उत्तम पुरुष तर निराळाच आहे, जो तिन्ही लोकांत प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो. याप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो. श्लोक क्रमांक 18. यस्मात्क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. अर्थ, कारण मी नाशवान जडवर्ग क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे. म्हणून लोकांत आणि वेदांतही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. श्लोक क्रमांक 19. यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. अर्थ, हे भारता, जो ज्ञानी पुरुष मला अशा प्रकारे तत्वतः पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच भजतो. श्लोक क्रमांक 20. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. अर्थ, हे निष्पाप अर्जुना, असे हे अतिरहस्यमय गुप्तशास्त्र मी तुला सांगितले आहे. याचे तत्वतः ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम 15ोऽध्यायः. ओम श्रीकृष्णार्पणमस्तु.
समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. धन्यवाद.